मस्त असाल, मजेत असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल। मी देखील मस्त आहे, मजेत आहे आणि तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे। तर आज देखील तुमच्यासाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ आणलेला आहे मी। महत्त्वाची बातमी आहे या व्हिडिओमध्ये। बेंगलोर न्यूज, बायकोकडून खोटे आरोप, जजकडून त्रास, इंजिनियर अतुल सुभाष याने स्वतःचे जीवन संपवले। तर ही बेंगलोरची बातमी आहे। बेंगलोर मधील इंजिनियर अतुल सुभाष याने स्वतःचे आयुष्य संपवलं। तर ही काय संपूर्ण घटना आहे, का त्याने एवढा टोकाचा निर्णय घेतला, हेच आपण संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओत पाहणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघा, लगेचच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। बेंगलोर मधील अतुल सुभाष यांचे आपल्या मृत्यू अगोदरचे शब्द, तब्बल 1 तास 20 मिनिटांचा व्हिडिओ बनवून त्याने आपले जीवन संपवले। सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या अतुल सुभाषने आपले जीवन का संपवले, मी तुम्हाला या व्हिडिओतून संपूर्ण तपशील सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ पाहायला लागणार आहे। व्हिडिओ जास्त मोठा नाहीये, छोट्याशा व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा। जेव्हा तुम्ही हे बघाल तेव्हा मी जिवंत नसेल। भारतात सध्या पुरुषांचा कायदेशीर नरसंहार सुरू आहे, असे कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला। व्हिडिओमध्ये अतुलने एलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांना टॅग केले आहे आणि 9 डिसेंबरला आपल्या राहत्या घरी बेंगलोरला स्वतःला संपवून घेतले। त्यातच त्याने 24 पानी पत्र लिहून आपल्या पत्नीकडून आणि तिच्या घरच्यांकडून कसा छळ करण्यात आला, खोट्या केसेस लावून आपल्याकडून पैशाची कशी मागणी करण्यात आली याचा सगळा खुलासा केला आहे। आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे फॅमिली कोर्टच्या न्यायाधीशांनाही अतुलने आपल्यावरच्या अत्याचारासाठी जबाबदार ठरवले आहे। या पत्रासोबत एक मेसेज त्याने लिहून ठेवला। तो पॅसेज म्हणजे जस्टिस इज ड्यू। हे प्रकरण समोर आल्यावर सोशल मीडियावर अतुलला न्याय मिळवून देण्यासाठी #जस्टिस फॉर अतुल सुभाष ही मोहीम सुरू करण्यात आली आहे। रविवारी 8 डिसेंबरला रात्री उशिरा कर्नाटकातील NGOला अतुल सुभाष यांचा मेल आला। मी गेल्यानंतर माझ्या कुटुंबाला मदत करा, मी घरगुती हिंसाचाराला बळी पडतोय, असे लिहिलेला तो मेल होता। या मेलची माहिती ताबडतोब पोलिसांना देण्यात आली आणि लगेचच पोलीस अतुलच्या राहत्या घरी पोहोचले, पण तोपर्यंत उशीर झाला होता। पोलीस दरवाजा तोडून आत गेले तोपर्यंत सर्व संपले होते। अतुलने स्वतःच्या छातीवर जस्टिस इज ड्यू असे लिहिले होते, तर एका टेबलावर 24 पानी पत्र ठेवले होते। अतुलने इतकं भयंकर पाऊल का उचलले त्याची माहिती त्या पत्रात व व्हिडिओत पोलिसांना सापडली। काही वर्षापूर्वी एका मॅट्रिमोनी साइटवर अतुलची ओळख निकिता सिंघानियाशी झाली होती। बीटेक झालेले निकिताशी 2019 ला दोघांचे लग्न झाले होते। लगेचच 2020 ला निकिता व अतुलला एक मुलगा झाला। परंतु लग्नानंतर निकिता व तिच्या घरच्यांकडून सतत लाखो रुपयांची मागणी करण्यात येत होती। तर एका मॅट्रिमोनी साइटवर निकिता आणि अतुलची ओळख झाली होती आणि लगेचच एका वर्षाच्या आत त्यांनी एकमेकांशी 2019 ला लग्न केलं। लगेच 2020 ला त्यांना मुलगा झाला, पण त्यानंतर 2020 ला मुलगा झाल्यानंतर निकिताचे जे घरचे होते ते सारखे वारंवार अतुलकडे पैशाची मागणी करत होते। अतुलने काही पैसे दिले, अगोदर पैसे दिले, पण काही काळानंतर अतुलने पैसे देण्यास नकार दिल्यावर 2021 मध्ये निकिता मुलाला घेऊन घर सोडून निघून गेली। त्यानंतर निकिताकडून अतुलवर अनेक गंभीर आरोप करत वेगवेगळ्या केसेस टाकण्यात आल्या। या सगळ्या आरोपात मुलाच्या संगोपनासाठी अतुल निकिताला दरमहा 40,000 रुपये पोटगी देत होता, परंतु निकिताला अतुलकडून दरमहा 2 लाख रुपयांची मागणी होती। मुलाला भेटण्यासाठी अतिरिक्त 30 लाख रुपयाची मागणी देखील निकिता सिंघानिया आणि तिच्या घरच्यांकडून होत होती। तुला व तुझ्या घरच्यांना आयुष्यभर कोर्टाच्या चक्रा मारायला लावेल,
हे निकिता व तिचे घरचे अतुलला म्हणाले। याच सर्व त्रासाला कंटाळून अतुलने हा टोकाचा निर्णय घेतला। दरम्यान अतुलचा भाऊ विकास कुमार याने संपूर्ण सिंघानिया कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। माझा भाऊ शारीरिक व मानसिकरित्या खूप थकला होता, खूप तणावात होता असे त्यात म्हटले आहे। आता अतुलला न्याय केव्हा मिळणार हा प्रश्न आहे। आपल्या 34 वर्षाचा मुलगा गमावलेल्या आईची परिस्थिती शब्दात सांगणे कठीण आहे। अतुलच्या आत्म्याला परमेश्वर शांती देवो हीच मित्रांनो परमेश्वराकडे प्रार्थना। तर हीच होती ती संपूर्ण माहिती। आपण सर्वांनी सोशल मीडियावर पाहिला अतुलचा शेवटचा व्हिडिओ। त्यात आपल्या सर्वांना वाटत होतं की त्याने काय एवढा टोकाचा निर्णय घेतला, तर तो ज्या तणावातून ज्या मानसिक त्रासातून जात होता त्या सगळ्या त्रासाला कंटाळून त्याने हा टोकाचा निर्णय घेतला आणि आपले जीवन संपवले। हा व्हिडिओ पाहून आणि अतुलची संपूर्ण माहिती ऐकल्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? तुम्हाला या सर्व प्रकारासाठी कोण जबाबदार आहे असे वाटते तुम्हाला? ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ बाबतीत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे देखील मला कमेंट करून सांगा। तर हीच होती ती महत्त्वाची माहिती जी बँगलोरमध्ये घडली। तर काय म्हणणे आहे तुमचे ह्या माहितीबद्दल हे मला कमेंट करून सांगा। तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन महत्त्वाची माहिती घेऊन। तोपर्यंत नमस्कार, बाय बाय आणि काळजी घ्या।